महाशिवरात्रीचा उपवास हा भगवान शंकराची खूप कृपा प्राप्त करण्यासाठी केला जातो. या दिवशी उपवास केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि मन शांती मिळते. शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने पापक्षय होतो. या उपवासाचे विशेष महत्त्व स्कंदपुराण, शिवपुराण आणि पद्मपुराणात सांगितले आहे. या दिवशी उपवास केल्याने शरीर आणि मन शुद्ध होतात. भगवान शंकर स्वतः सहनकर्ता असूनही भक्तांसाठी करुणामय आहेत. त्यामुळे त्यांच्या कृपेने जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात. महाशिवरात्रीच्या उपवासाने आरोग्य चांगले राहते आणि आत्मशुद्धी होते. या दिवशी केलेल्या तपस्येला फल अधिक मिळते. देवताही या दिवशी शिव उपासना करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. या उपवासाने आध्यात्मिक प्रगती होते आणि आत्मा शुद्ध होतो. उपवासामुळे मन एकाग्र होते आणि चिंतन करण्यास मदत होते. महाशिवरात्रीच्या उपवासामुळे ग्रहदोष शांती मिळते. कुंडलीत असलेल्या अशुभ योगांचा प्रभाव कमी होतो. पार्वती देवीनेही भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हा उपवास केला होता. त्यामुळे कुमारिकांनी हा उपवास उत्तम प्राप्तीसाठी करावा. विवाहित स्त्रियांनी हा उपवास पतीच्या दीर्घायुष्यासाठी करावा. पुरुषांसाठी हा उपवास आरोग्य, यश आणि शांतीसाठी करावा. वृद्ध लोक, रुग्ण आणि गर्भवती स्त्रिया आपल्या क्षमतेनुसार हा उपवास करावा. जे उपवास करू शकत नाहीत त्यांनी फळाहार किंवा अल्पाहार करूनही शिवपूजा करावी. संपूर्ण उपवास न करू शकणाऱ्यांनी फक्त पाणी पिऊन दिवस उपवासासोबत जागरण करणेही महत्त्वाचे आहे. रात्रभर जागरण करून महादेवाची आराधना केल्याने अधिक पुण्य मिळते. या दिवशी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. मंत्र जप केल्याने मन शांती मिळते आणि महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते. शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धतुराचे फूल अर्पण करावे. उपवासादरम्यान रुद्राभिषेक केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरावर तुळशीपत्र अर्पण करू नये, कारण शंकर आणि विष्णू यांचे स्वरूप वेगळे आहे. बेलपत्र हे शिवाला अत्यंत प्रिय असून 3 पत्र असलेले बेलपत्र अर्पण केल्याने अधिक पुण्य प्राप्त होते. या दिवशी भगवान शिवाला गंगाजल अर्पण केल्याने जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात. महाशिवरात्रीचा उपवास जीवनात सात्विकता आणण्यासाठी केला जातो. हा उपवास आचरण, विचार आणि कृती शुद्ध करण्यासाठी केला जातो. या उपवासाने दुष्ट विचार आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळते. महादेव हे सहनकर्ता असले तरी भक्तांसाठी ते अत्यंत दयाळू आहेत. त्यांच्या कृपेने जीवनातील अडचणी दूर होतात आणि शांती प्राप्त होते. महाशिवरात्रीचा उपवास हा मोक्षप्राप्तीसाठी उत्तम मार्ग मानला जातो. या उपवासाचे पालन केल्याने जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात. भगवान शंकर हा भक्तांचा सहजपणे उद्धार करणारा देव आहे. या दिवशी रुद्राभिषेक, महामृत्युंजय मंत्राचा जप करावा आणि शिवपुराण पठण केल्याने मनोकामना पूर्ण होतात. काही भक्त पंचामृत अभिषेक करतात, ज्यामध्ये दूध, दही, मध, साखर आणि तूप यांचा समावेश असतो. या दिवशी दिवसभर उपवास करून रात्रभर जागरण केल्याने पुण्य मिळते. म्हणून महाशिवरात्रीचा उपवास भक्तिभावाने करावा आणि शिवकृपा प्राप्त करावी. महाशिवरात्रीचा उपवास कोणी करावा आणि का करावा ही माहिती तुम्हाला समजली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.